शिरूर तालुक्याचं भूषण आणि आध्यात्मिक क्षेत्रातलं नावलौकिक कमवलेल्या हरिभक्तपरायण हर्षदताई भरतराव इचके गाव निमगाव बोगी यांचं या ठिकाणी जाहीर असं कीर्तन होणार आहे। ताई या ठिकाणी आलेले आहेत तरी सर्व ग्रामस्थ टाळकरी वादक महिला भगिनी तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते देवा तुझ्या नावाचर विठू तुझ्या नावाचर याड लागल देवा तुझ्या नावाचर याड लागल विठ्ठलाच्या नावाच याड लागल विटेवरी उभा देव करकटेवर विटेवरी उभा देव करकटेवर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर सावळे ते रूप डोळ सावळे ते रूप डोळ पाहू लागल सावळे ते रूप डोळ पाहू लागल विठ्ठलाच्या नावाच याड लागल विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल रूप पाहता लोचनी
वा वा जोरदार टाळ. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविल्यानंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगन ते फळ संचिताचे, ठेविल्यानंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, तुका मनी घालू तयावरी फार, वाहू हा संसार देवा पायी, ठेविल्यानंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग अखिल कोटी ब्रह्मांड नायक. इको जास्त वाटतं, थोडा राहू द्या, थोडा कमी करा. अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीचे पांडुरंग परमात्म्याचे असणारे लाडके लढीवार भक्त, श्रीमंत संत, पाचव्या वेदाचे निर्माते, महाराष्ट्राचे भूषण, जाळोनी संसार बैसले अंगणी, ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली आणि परमार्थाचा कळस केला, असे देहू निवासी विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा सुंदर असा अभंग आज कीर्तन रूपी सेवेसाठी निवडला. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा हा परिहार द्यायचा तो असा. वरुडे तांबेवाडी या ठिकाणी गणेश उत्सवानिमित्त आयोजित केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 27वे आणि दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराला प्राप्त झाली. सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून
त्याचबरोबर आमचे काका नानासाहेब तांबे यांच्या माध्यमातून व आमची मावशी कल्पना तांबे या दोघांच्या माध्यमातून ही कीर्तनरूपी सेवा मला प्राप्त झाली. त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते. माझे गुरुवर्य हरिभक्त परायण माऊली महाराज पिंगळे पाबळकर यांच्याही चरणी मी नतमस्तक होते. कीर्तनाला उपस्थित असलेले सर्व टाळकरी विनेकरी त्याचबरोबर सुंदर असे पखवाज वादक ज्यांच्या पखवाजापुढे डीजे सुद्धा फेले सुंदर असे, त्याचबरोबर सुंदर असे गायनाचार्य ज्यांच्या अमृततुल्य वाणीतून आज आपण प्रमाण श्रवण करणार आहोत. सुंदर असे सर्व संत सज्जन मंडळी, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आणि ह्या मुलांबद्दल काय म्हणावं. खेळ मांडियाला वाळवंटी गाय नाचती वैष्णव भाई रे, एवढा मस्त आनंद आपल्या गावामध्ये आहे. त्यामुळे जोरदार टाळ्या ह्या मुलांसाठी. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन, भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन, आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होऊन कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. आता देवाला काय आवडतं? देवाला आवडतं ते भक्त. मग आता भक्त कोणत्या प्रकारचे असले पाहिजे? भक्ताचे प्रकार कोणते? आता मी जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय म्हणसाल? महाराज आम्ही तुम्हाला या ठिकाणी त्यासाठीच आणलो आहे. आम्हाला जर माहिती असतं तर आम्ही तुम्हाला कशाला बोलवलं असतं, बरोबर आहे ना? असू द्या. असंच आम्ही एका ठिकाणी कीर्तनासाठी गेलेलो आणि कीर्तन झाल्यानंतर आम्हाला एका ठिकाणी घरी जेवणाची व्यवस्था होती आणि जेवणासाठी आम्ही गेलेलो आणि जेवण करत असताना तिथं छोटी मुलं होती आपली 5वी 6वी 7वी पर्यंतची. त्या मुलांना मी सहज विचारलं, काय रे मुलांना तुम्ही आज कीर्तनाला आले नव्हते का? माझं कीर्तन होतं मग तुम्ही कीर्तनाला आले नव्हते का? त्यातला एक मुलगा म्हणाला, अहो महाराज आम्ही सगळ्यात अगोदर कीर्तनाला आलो होतो. आता मी म्हटलं सगळ्यात अगोदर येणारी मंडळी कुठे बसते? सगळ्यात पहिल्यांदा. मग मला प्रश्न पडला, तुम्ही सगळ्यात अगोदर आले परंतु मग दिसले का नाही मला? मग असं त्यांना विचारलं तर त्यातला एक मुलगा म्हणाला की महाराज आम्ही सगळ्यात अगोदर आलो परंतु सगळ्यात शेवटी बसलो. आता मला तर प्रश्नच पडला की सगळ्यात अगोदर येणारा माणूस सगळ्यात पहिल्यांदा बसतो, मग हा सगळ्यात अगोदर येणारे मुलं शेवटी का बसले असं मी त्यांना विचारलं. मग त्यातला एक मुलगा सांगू लागला की महाराज आम्ही जर सगळ्यात अगोदर कीर्तनाला आलो आणि सगळ्यात पुढे जर कीर्तनाला बसलो तर तो कीर्तनकार कीर्तन सोडून आम्हालाच प्रश्न विचारित बसतो. विठ्ठल असू द्या. लहान मुलगा काय कधी बोलेल काय सांगता येत नाही. आता मी काय सांगत होते तुम्हाला? म्हणा कीर्तन. मी कीर्तन सांगते. भगवंताला काय आवडतं? भक्त. मग भगवंताला आवडणारे भक्ताचे प्रकार कोणते? तर ऐका, गीतेमध्ये भक्ताचे 4 प्रकार आहेत आणि त्यानंतर भागवतामध्ये भक्ताचे 3 प्रकार. आता गीतेमधले भक्ताचे प्रकार कोणते? ऐका. पहिला प्रकार तो म्हणजे अर्थ. इको थोडं जास्तच वाटतंय. पहिला प्रकार म्हणजे अर्थ, त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे अर्थार्थी, त्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे जिज्ञासू आणि चौथा प्रकार म्हणजे ज्ञानी. हे झाले गीतेमधले भक्ताचे प्रकार. आता भागवतामधले भक्ताचे प्रकार कोणते? ऐका. भागवतामधले भक्ताचे प्रकार, पहिला प्रकार उत्तम, त्यानंतर अधम आणि तिसरा प्रकार म्हणजे भागवतामधला पहिला प्रकार म्हणजे उत्तम, त्यानंतर मध्यम आणि त्यानंतर अधम. हे झाले सगळे भक्तीचे प्रकार. आता भक्तीचे प्रकार झाले, परंतु ह्या भक्तांकडून भगवंताला कशाची अपेक्षा असते? तर ह्या भक्ताकडून भगवंताला भावभक्तीची अपेक्षा असते, भगवंताला प्रेमाची अपेक्षा असते. थोर प्रेमाचा भुकेला किती शबरी मातेची उष्टी बोरं खाल्ली. आता आपण दृष्टांत पाहू. ऐका. शबरी माता जातीची भिल्लीन होती, परंतु अत्यंत धार्मिक, श्रद्धावंत, प्रेमळ अंतकरणाची. आणि शबरी माता मातंग ऋषींची सेवा करायची. पुढे मातंग ऋषी निजधामाला जायला निघाले, परंतु शबरी माता आता शोक करू लागली. मातंग ऋषी निजधामाला निघाले आणि शबरी माता शोक करू लागली. मातंग ऋषींनी शबरी मातेला सांगितलं की शबरी तू श्री रामप्रभूंची भक्ती कर,
प्रभू तुला घरी येऊन भेट देतील. शबरी मातेचा मातंग ऋषींच्या वचनावरती फार विश्वास होता. मग शबरी माता दररोज रामप्रभूंची भक्ती करायची. दररोज सकाळी लवकर उठून सडा रांगोळी काढून आपलं अंगण पटांगण सगळं झाडून घ्यायची, रांगोळी काढायची आणि भगवंताची भक्ती, भगवंताचं भजन, भगवंताचं नामस्मरण करत भगवंताची वाट पाहत बसायची. आता भगवंताला भूक लागेल म्हणून शबरी माता रानात जाऊन फळे बोरा गोळा करून आणायची. असं दररोज शबरी मातेचं चालूच होतं. मग एक दिवस श्री रामप्रभूंनी शबरी मातेचं शुद्ध सात्विक भक्ती, शुद्ध सात्विक प्रेम पाहून घरी यायचं ठरवलं. शबरी मातेला भेट द्यायची ठरवली. मग श्री रामप्रभू शबरी मातेच्या घरी आले. शबरी मातेने लांबूनच भगवंताला पाहिलं. शबरी माता पळतच भगवंताकडे गेली आणि भगवंताने शबरी मातेला आलिंगन दिलं. मग आता भगवंत शबरी मातेला म्हणू लागले की माता, मला फार भूक लागली आहे. मग शबरी मातेने जवळ असलेलं फळांचं द्रोण भगवंताकडे दिलं. भगवंत त्यातली फळे खाऊ लागले आणि फळे खात असताना भगवंत शबरी मातेला विचारतात की माता, ह्या फळांना दात लागलेले दिसतायत, पक्ष्यांनी खाल्लेली उष्टी बोरं दिसतायत. त्यावर शबरी माता अत्यंत प्रेमाने सांगू लागली की ही बोरं पक्ष्यांनी खाल्लेली उष्टी नव्हेत, ही मी स्वतः चाखून पाहिलेत आणि जी गोड आहेत तीच फक्त तुमच्यासाठी घेऊन आले. आणि त्यातली काही फळं भगवंताने लक्ष्मणाला दिली. परंतु लक्ष्मणाने ती फळं घेतली नाही, कारण लक्ष्मणाने मनामध्ये विचार केला की भगवंत शबरी मातेच्या प्रेमामध्ये वेडे होऊन ती उष्टी बोरं खात आहेत, मात्र मी तसं करणार नाही. ह्याच्यावर शबरी मातेचं भगवंतावरती किती प्रेम होतं हे लक्ष्मणाच्याही लक्षात आलं नाही, असं म्हणायला काय हरकत नाही. बरं, शबरी मातेची भगवंताने बोरं खाल्ली. का खाल्ली तर शबरी मातेने भावभक्तीने भगवंताची भक्ती केली आणि ती भावभक्तीने ती फळे गोळा करून आणली, म्हणून भगवंतानी शबरी मातेची फळं खाल्ली. अशा प्रकारे शबरी मातेची भगवंताने फळे खाल्ली. विठ्ठल महाराजांनी दिलं. देव प्रेमाचा भुकेला आहे. भगवंताला शबरी मातेने प्रेमाने भावभक्तीने ती फळं बोरा अर्पण केली, म्हणून भगवंताने ती खाल्ली. आता ही झाली भक्ती. परंतु आता खरा भक्त कसा असला पाहिजे? खरा भक्त असा असला पाहिजे की जो सतत भगवंताच्या शोधामध्ये असला पाहिजे.
एक द्वारकेचा भक्त भगवंताच्या शोधामध्ये द्वारकेला आला आणि द्वारकेला आल्यानंतर त्यांनी सगळी द्वारका हिंडून पाहिली, परंतु त्याला भगवंत कुठेच दिसले नाही. त्याचा जीव कासावीस होत होता, कारण त्याला भगवंत दिसले नाही. एखादं लहान बाळ जसं आपल्या आईला शोधतंय आणि आपली आई सापडत नाहीये असं तो रडत होता, भगवंत सापडत नाही म्हणून. मग त्याने रुक्मिणी मातेचं स्मरण करायला सुरुवात केली. रुक्मिणी मातेचं स्मरण केलं. रुक्मिणी माता त्या ठिकाणी त्याच्यासमोर प्रकट झाल्या. रुक्मिणी मातेचा आशीर्वाद घेतला आणि रुक्मिणी मातेला हा द्वारकेचा भक्त विचारू लागला की भगवंत कुठे आहेत, मला भगवंताची भेट घ्यायची, मला भगवंताचं दर्शन घ्यायचंय. तेव्हा रुक्मिणी माता त्या द्वारकेच्या भक्ताला सांगू लागल्या की भगवंत पंढरपूरला गेले आहेत. भगवंत पंढरपूरला भक्ताच्या सानिध्यात राहायला गेले आहेत. भक्तांची सगळी कामं करायला भगवंताला आवडतात, म्हणून भगवंत त्या ठिकाणी पंढरपूरला गेलेत. मग आता हा द्वारकेचा भक्त द्वारकेहून आता पंढरपूरला जायला निघतो. भगवंताचं भजन, भगवंताचे नामस्मरण चालू असतं, भजन सुरू असतं. राधे राधे बोलो राधे राधे, राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, असं भजन करत करत हा द्वारकेचा भक्त आता द्वारकेहून पंढरपूरला पोहोचला. पंढरपूरला आल्यानंतर चंद्रभागेत स्नान केलं. चंद्रभागेमध्ये स्नान करून भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतलं. हा द्वारकेचा भक्त द्वारकेहून पंढरपूरला आला आणि पंढरपुरात आल्यानंतर चंद्रभागेत स्नान केलं आणि चंद्रभागेमध्ये स्नान करून भक्त पुंडलिकाचं दर्शन घेऊन रावळात आला. रावळात आल्यानंतर पाहतोय तर काय, भगवंत त्याला त्याही ठिकाणी दिसले नाही. परत ह्याने रुक्मिणी मातेला स्मरण करायला सुरुवात केली. रुक्मिणी मातेचं स्मरण करताना रुक्मिणी माता त्या ठिकाणी प्रकट झाल्या. आता रुक्मिणी माता त्या ठिकाणी त्याच्या समोर प्रकट झाल्या.
मग ह्याने रुक्मिणी मातेला नमस्कार केला आणि रुक्मिणी मातेला विचारू लागला, भगवंत कुठे आहेत? भगवंत याही ठिकाणी नाहीयेत. मी द्वारकेमध्ये गेलो परंतु द्वारकेतही भगवंत नव्हते. आता पंढरपूरला आलोय परंतु पंढरपूरला सुद्धा भगवंत नाहीयेत. भगवंत नेमके आहे तरी कुठे? रुक्मिणी माता त्या द्वारकेच्या भक्ताला सांगू लागल्या की भगवंत पैठणला नाथबाबांच्या घरी आहेत. नाथबाबांच्या घरी श्रीखंड्याच्या वेशात नाथबाबांची सगळी कामं स्वतः भगवंत करतायत. त्यांच्या घरी झाडून घेतायत, कावडीने पाणी वाहतायत. स्वतः भगवंत नाथबाबांच्या घरी सगळी कामे करतायत. आता असं ऐकल्यानंतर हा द्वारकेचा भक्त आता पंढरपुरातून पैठणला जायला निघतो. परत त्याचं भजन चालू असतं, भगवंताचे नामस्मरण चालू असतं, भगवंत सुरू असतं, विठ्ठल माझा 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 पैठणला आल्यानंतर गंगेमध्ये स्नान करून तो गंगेच्या पायऱ्या चढून वरती येत होता. पायऱ्या चढून वरती येताना त्यांनी कावडीने पाणी घेऊन चाललेल्या श्रीखंड्याला पाहिलं. श्रीखंड्याला विचारलं की नाथबाबांचं घर कुठे आहेत? मला नाथबाबांची भेट घ्यायची, मला नाथबाबांचं दर्शन घ्यायचंय. श्रीखंड्याने सांगितलं की खूण सांगितली श्रीखंड्याने, जयाची ये द्वारी तुलसी वृंदावन, ते हे सदन वैष्णवांचे. ज्याच्या दारापुढं तुळशीचं वृंदावन आहे तेच घर नाथबाबांचं आहे. मग हा द्वारकेचा भक्त आता नाथबाबांचं घर शोधत नाथबाबांच्या घरी आला. नाथबाबांच्या घरी आल्यानंतर नाथबाबांच्या चरणावरती ह्याने मस्तक ठेवलं आणि नाथबाबांना विनंती करून विचारू लागला की बाबा, भगवंत कुठे आहेत? भगवंत तुमच्याच घरी आहे आणि मी हे काय माझ्या मनचं नाही सांगत. मला स्वतः रुक्मिणी मातेने सांगितलं की भगवंत तुमच्या घरी कावडीने पाणी वाहतोय, तुमच्या घरची सगळी कामं करतोय, श्रीखंड्याच्या वेशामध्ये तुमच्या घरी झाडून घेतोय, तुमची सगळी कामं स्वतः भगवंत करतायत. आता हे ऐकल्यानंतर नाथबाबांना वाईट वाटलं, नाथबाबांना दुःख झालं.
नाथ बाबा म्हणतात, गेले कित्येक वर्ष झाले भगवंत स्वतः माझ्या घरी श्रीखंड्याच्या वेशात सगळी कामे करतोय. असं ऐकल्यानंतर नाथ बाबांना वाईट वाटलं. नाथ बाबांनी आपल्या एका भक्ताला सांगितलं की गावामध्ये जा आणि जिथे कुठे श्रीखंडे असेल त्याला माझ्याकडे घेऊन ये. नाथ बाबांचा भक्त आता श्रीखंडाच्या वेशात असलेल्या भगवंताला शोधायला निघतो. गावामध्ये सगळीकडे फिरून पाहतो, परंतु त्याला कुठेच श्रीखंडाच्या वेशात असलेले भगवंत दिसत नाही. मग हा नाथ बाबांचा भक्त आता परत घरी नाथ बाबांकडे आला. नाथ बाबांना म्हणाला की बाबा, मी अख्ख्या गावामध्ये हिंडून पाहिलं, परंतु मला कुठेही भगवंत दिसले नाही, मला कुठेही भगवंत सापडले नाही. आता हे ऐकल्यानंतर नाथ बाबांच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले. नाथ बाबांनी हातात टाळ घेतला, विणा घेतला आणि नाचून भजन करू लागले. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, नाथ बाबांच्या भजनाचा आवाज वैकुंठात पांडुरंग परमात्म्याच्या कानावरती पडला आणि पांडुरंग परमात्मा अशा सुंदर रूपात प्रकट झाले. रजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. सुंदर रूपामध्ये भगवंत प्रकट झाले आणि त्या नाथ बाबांना पांडुरंग परमात्म्याच्या रूपामध्ये दर्शन दिलं आणि ह्या द्वारकेच्या भक्ताला श्रीकृष्ण परमात्म्याच्या रूपामध्ये दर्शन दिलं. हे सगळं कशामुळे घडलं तर नाथ बाबांच्या भक्तीमुळे, त्या श्रीखंडाच्या भक्तीमुळे हे सगळं घडलं. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची विठाल. आता आपल्या इच्छा जसा बदलत जातात तसा आपल्या भक्तीमध्ये सुद्धा बदल होतो. जशी इच्छा बदलते तशी आपली भक्ती बदलते. आता भक्ती बदलण्याचं एक सुंदर असं उदाहरण तुम्हाला सांगून जाईल. आपल्या आजच्या वातावरणाला अनुसरून हे उदाहरण आहे, ऐका. आता आपण पहिल्या दिवशी गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करतो.
हा सप्ताह गणपती बाप्पाच्या गणेश उत्सवानिमित्त आयोजित केलेला आहे आणि आपण सगळ्यांनी पहिल्या दिवशी गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली. पहिल्या दिवशी मूर्तीची स्थापना थोडीशी उशिरा होते. मला वाटते ह्या वर्षी आमच्या इकडे थोडेसे लवकर झाले, तुमच्याकडे उशिरा होते थोडीशी लवकर असं. आणि गणेश मूर्तीची पहिल्या दिवशी स्थापना झाली आणि पहिल्या दिवशीचं आपलं गाणं कोणतं असतं? सुख करता दुःख हरता वरता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयांची सर्वांगी सुंदर वटी सेंदुराची कंठी जगे माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मानस म्हणे. हे असतं आपल्या पहिल्या दिवशीची आरती. आता दुसऱ्या दिवशी आपल्या भक्तीमध्ये थोडासा जोश निर्माण होतो. मग दुसऱ्या दिवशी आपलं गाणं कोणतं असतं? पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वळा पुष्पहारांचा घातल्यात माळा ताशाचा आवाज गणपती हे असतं आपल्या दुसऱ्या दिवशीचं गाणं. त्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्या भक्तीमध्ये अजून थोडासा जोश निर्माण होतो. मग आपलं मराठीतलं गाणं आता हिंदीमध्ये कन्वर्ट होतं. काय असतं आपलं गाणं? ज्वाला सी चलती है आंखों में जिसके में तेरा नाम है परवाही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है धरती अंबर सितारे उसकी नजरे उतारे. हे असतं आपल्या तिसऱ्या दिवशीचं गाणं. आता चौथ्या दिवसामध्ये आपल्या भक्तीमध्ये अजून थोडा जरा जास्तच जोश निर्माण होतो आणि मग चौथ्या दिवशी महिला मंडळांची पण काही गाणी असतात. कोणतं गाणं असतं महिला मंडळाचं? बंधू येईल माहेरी घ्यायला आता चौथ्या दिवसापर्यंत एकदम सगळं कसं असतं? ओके असतं. परंतु आता पाचव्या दिवशी गणपती बाप्पा आपल्याला थोडेसे जुने होतात. मग आपलं गाणं कोणतं असतं? बेवफा बेवफा बडी बेवफा है तू. आणि भगवंत सुद्धा विचार करत असतील नेमकं मी याचं वाटोळं केलंय तरी काय, मला असं म्हणतोय तरी काय, मी याला नेमका धोका तरी काय दिलाय, बरोबर ना? नाहीतर मग आपलं गाणं कोणतं असतं? जाने मेरी जाने मन बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना हे असतं. नाहीतर मग काय? बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या असं. विठ्ठल अशी असते आपली भगवंताची भक्ती. परंतु आपल्याला जर खरी भक्ती करायची असेल तर आपण एकच गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे अभंगाचं प्रथम चरण.
हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. आता या ठिकाणी संकल्पावी माया संसाराची असं का म्हटलं आहे तर आपल्याला संसारावरचं प्रेम संसारावरची माया सोडायची आणि तेच प्रेम भगवंताकडे वळवायचे. परंतु कुठल्याच संतांनी संसार सोडायला सांगितलंय का? नाही. संत काय म्हणतात? संसारात राहा. माऊली म्हणतात असोनी संसारी जीवे वेगू करी. म्हणजे काय? संसारात राहा परंतु तुमच्या आतमध्ये संसार नको. जसं पाण्यामध्ये नाव तरते परंतु नावेत जर पाणी आलं तर नाव बुडते. बरोबर आहे ना? एक असंच शहराकडची मुलं खेडेगावात आली होती फिरण्यासाठी. त्यांना सुट्टी होती. मग खेडेगावात आली आणि आपल्याला माहिती आहे शहरातल्या मुलांना काय जास्त आवडतं? खेडेगाव. आणि आपल्या खेडेगावातल्या मुलांना शहर. बरोबर आहे ना? तर शहरातली मुलं खेडेगावामध्ये आली आणि दिवसभर त्यांनी मजा मस्ती केली. ड्रिंक वगैरे केली होती त्यांनी. आणि संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळ झालेली आणि त्यांना नदी पार करून त्यांच्या घरी जायचं होतं. आणि संध्याकाळ झाल्यामुळं तो नदीतला नावाडी जो असतो तो नदी तिथंच पार करून त्याच्या घरी निघून गेलेला. मग आता ह्यांना घरी जायचं. हे नावेमध्ये बसले. आता रात्रभर यांनी नाव चालवली. रात्रभर नाव चालवली आणि आता सकाळ झाली परंतु पाहतायत तर काय? नाव आहे त्याच जागेवरती. त्यांना वाटलं चमत्कार झाला, इथं कोणता देव आला की नाव आपली ह्याच जागेवरती राहिली. परंतु पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की जी नावेला बांधलेली दोरी आहे ती तशीच त्या झाडाला बांधलेली आहे. म्हणजे काय? ती आपली प्रेमरूपी दोरी. ह्याचा सिद्धांत काय? प्रेमरूपी दोरी जी आहे ती भगवंताच्या चरणी बांधायचं. म्हणजे तुलसीदास महाराज म्हणतात सर्वांवरचं प्रेम काढून ती प्रेमरूपी दोरी भगवंताच्या चरणी बांधा. याचंच नाव काय आहे? भक्ती आहे. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात? हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. विठ्ठल विठ्ठल आता तुम्ही म्हणसाल महाराज आल्यापासून तुम्ही फक्त भक्ती लावली. पण आता भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं? भक्ती करायची म्हणजे नेमकी कशी भक्ती करायची? भक्ती करायचं म्हणजे काय? भगवंताचं नामस्मरण करायचं. एक सुंदर असं दृष्टांत आहे पहा. मीराबाई माहिती आहे का सगळ्यांना? मीराबाई आपल्या गावामधली नाही बरं का. मीराबाई राजस्थानला जन्माला आलेली. एका राजाची मुलगी होती मीराबाई. आणि मीराबाई लहानपणापासूनच भजनाची आवड होती. भगवंताची कथा जिथे कुठे असेल त्या कथेमध्ये जाऊन बसायच्या. एक दिवस अशीच कथा चालू होती आणि कथेमध्ये त्या जाऊन बसल्या आणि त्या कथाकाराने सुंदर असं वर्णन केलं होतं भगवंताचं. आणि ते वर्णन ऐकून आता मीराबाईंच्या मनामध्ये भगवंताला पाहण्याची इच्छा झाली. मग कथा संपल्यानंतर मीराबाई त्या कथाकाराकडे आल्या आणि कथाकाराकडे आल्यानंतर त्या कथाकाराला विचारू लागल्या की महाराज तुम्ही ज्या भगवंताचं वर्णन केलं आहे ते भगवंत मला कुठे भेटतील? आता त्या कथाकाराला सुद्धा प्रश्न पडला. कारण आजपर्यंत हा प्रश्न मला स्वतःला सुद्धा पडला नाही.
आणि इतर कोणी भक्त सुद्धा माझ्याकडे असे आले नाही हा प्रश्न विचारायला. मग त्या कथाकाराने काय केलं, आपल्याजवळ असलेली मूर्ती, भगवान श्रीकृष्णाची मूर्ती मीराबाईंना दिली आणि मीराबाईंना सांगितलं, मी कथेमध्ये ज्याचं वर्णन केलं ते हीच मूर्ती, ती भगवंताची हीच मूर्ती. मग आता मीराबाई ती मूर्ती घेऊन घरी आल्या. दररोज सकाळी उठायच्या, लवकर उठून त्या मूर्तीला स्नान घालून तिथंच त्या मूर्तीसमोर भगवंताचं भजन करत, भगवंताचं नामस्मरण करत बसायच्या. आता मीराबाई मोठ्या होत होत्या. लहान होतं तेव्हा सगळेजण तिला नवाजायचे, परंतु आता मीराबाई मोठ्या झाल्या, सगळेजण नावं ठेवू लागले. मीराबाईंचं वय लग्नाचं झालं. मीराबाईंचे वडील मीराबाईंकडे गेले आणि मीराबाईंना सांगितलं की आता तुझं लग्नाचं वय झालं आहे, तुला लग्न करायला पाहिजे. परंतु मीराबाईंनी सांगितलं की माझा विवाह त्या भगवंताशी कधीच झालाय. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझी, भगवंतच माझं सर्वस्व आहे आणि भगवंताशीच माझा विवाह झालाय. आता असं ऐकल्यानंतर तिचे वडील सुद्धा पुढे काही म्हटले नाही. मग मीराबाई भगवंताचं भजन, भगवंताचं नामस्मरण करायची. आणि आता मीराबाई राजाची मुलगी होती. आता राजाची मुलगी म्हटल्यानंतर मीराबाईंच्या हाताखाली काही दासी कामाला होत्या आणि दासी कामाला होत्या, दररोज दासी कामाला यायच्या. एक दिवस एका दासीचा मुलगा त्या दासीसोबत मीराबाईंच्या घरी आला आणि त्या दासीच्या मुलाने मीराबाईंना पाहिलं आणि मीराबाईंना पाहिल्यानंतर त्या दासीच्या मुलाच्या मनामध्ये मीराबाईंशी विवाह करायचा अशी कल्पना, म्हणजे असं त्याच्या मनामध्ये आलं. मग घरी आल्यानंतर त्या मुलाने आपल्या आईला म्हणजेच दासीला सांगितलं की मला मीराबाईंशी विवाह करायचा आहे. आता असं ऐकल्यानंतर त्याच्या आईला वाईट वाटलं, म्हणजे आता काय करावं, काय करायचं तिला सुचेना. मग ती दुसऱ्या दिवशी आपल्या मुलाला घेऊन मीराबाईंकडे आली. दासी मीराबाईंकडे आली आणि मीराबाईंना सांगू लागली की माझा मुलगा म्हणतोय की मला मीराबाईंशी विवाह करायचा आहे, आता मी ह्या मुलाचं काय करू. त्यावर मीराबाई म्हणाल्या की मी तुमच्या मुलाशी विवाह करायला तयार आहे, परंतु माझ्या काही अटी आहेत त्या त्यांनी मान्य करायला पाहिजे. मग तो मुलगा म्हणाला की मीराबाई, तुमच्या ज्या काय अटी असतील त्या सगळ्या मी मान्य करेल, त्या सगळ्या मी पूर्ण करेल. मग मीराबाईंनी अट सांगितली. मीराबाई म्हणाल्या की तुला 8 दिवस भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. तो म्हणाला एवढंच आहे ना, फक्त नामस्मरण करायचंय, करेल मी. तर मीराबाई म्हणाल्या अजून एक अट आहे, ऐक, तू 8 दिवस भगवंताचं नामस्मरण करायचंय, परंतु पहिल्या दिवशी जेवढं नामस्मरण करशील त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या दुप्पट नामस्मरण करायचे, असं तू 8 दिवस नामस्मरण करायचे. तो मुलगा म्हणाला ठीक आहे, परंतु 8 दिवसानंतर तुम्ही माझ्याशी विवाह करणार असाल तर मी हे देखील करायला तयार आहे. मग तो मुलगा दुसरा दिवस उगवला आणि तो मुलगा नामस्मरण करायला बसला. पहिल्या दिवशी त्यांनी 1 तास नामस्मरण केलं, दुसऱ्या दिवशी 2 तास, असं करत करत 8 दिवस कधी गेले समजलं नाही. तो नामस्मरण त्याचं चालू होतं. आता 9वा दिवस उगवला आणि मीराबाई त्या मुलाजवळ गेल्या. मीराबाईंनी त्या मुलाला आवाज दिला. त्या मुलाने डोळे उघडले आणि मीराबाईंकडे पाहिलं. पाहिल्यानंतर मीराबाईंना विचारलं की आपण कोण आहात. मीराबाई म्हणाल्या तू असं काय वेड्यासारखं करतोय, 8 दिवसापूर्वी तूच तर माझ्याकडे आला होता, तुला माझ्याशी विवाह करायचा होता आणि मी काही अटी तुला सांगितल्या होत्या आणि त्या आज तू पूर्ण केल्या आहेत, मग आता आपण विवाह करू. तो मीराबाईंना म्हणाला की माझा विवाह त्या भगवंताशी कधीच झालाय. म्हणजे याचा अर्थ काय, त्या मुलामधलं अमंगल जे काय विचार होते ते मंगल झाले. त्या मुलामध्ये अपवित्र जो काय भाव होता तो पवित्र झाला. हे सगळं कशामुळे घडलं तर फक्त नामस्मरणामुळे. म्हणून भक्ती करायची म्हणजे भगवंताचं नामस्मरण करायचं. विठ्ठल अशा प्रकारे त्या मुलाने मीराबाईंच्या सांगण्यावरून भगवंताची भक्ती, भगवंताचं नामस्मरण केलं. म्हणून तो त्याच्यामधलं जे काय अपवित्र होतं, ते अपवित्र जे काय भाव होते ते पवित्र झाले. तो अमंगल मुलगा मंगल झाला. हे सगळं कशामुळे झालं, भगवंताच्या नामस्मरणामुळे. आणि आपण जर भगवंताचं नामस्मरण केलं तर आपल्या जीवनातलं असलेलं जे काही पाप आहे ते सुद्धा हे भगवंताच्या नामस्मरणामुळे नष्ट होतं. म्हणून तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये काय म्हणतात, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. कोणती भक्ती भगवंताला आवडते, जी मीराबाईंनी केली ती, जी त्या
जी त्या शबरी मातेने केली ती भक्ती भगवंताला आवडते. त्याचबरोबर द्वारकेच्या भक्ताने जी भक्ती केली ती भक्ती भगवंताला आवडते. आणि त्याच्यानंतर नाथ बाबांनी जी भक्ती केली ती भक्ती भगवंताला आवडते. विठ्ठल दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात आपल्याला भगवंतांनी जसं ठेवलंय तसं मनामध्ये काय करायचंय, मनामध्ये समाधान ठेवायचंय आणि आपली भक्ती करत राहायचंय. अभंगाचं दुसरं चरण. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. भगवंताने आपल्याला जसं ठेवलंय तसं मनामध्ये काय करायचंय, समाधान ठेवायचे आणि आपली भगवंताची भक्ती करत राहायचे. कितीही उद्वेग केला तरी आपल्या संचित कर्मानुसार आपल्याला जे फळ भोगायचं आहे ते भोगावं लागणार आहे. म्हणून उद्वेग करून फायदा नाही. अभंगाचं तिसरं चरण. Oh
वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ भोगण ते फळ संचिताचे. कितीही उद्वेग केला तरी आपल्या संचित कर्मानुसार आपल्याला जे फळ भोगायचे ते भोगावं लागणार. म्हणून उद्वेग करून फायदा नाही. विठ्ठोबा हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविली अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान तू वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगण ते फळ संचिताचे ठेविली अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. विठ्ठल थोडासा टाइम कमी झाला आपल्याला कारण 7चं कीर्तन 8ला सुरू झालं त्याच्यामुळं बरंच काही सांगायचं नाही. झालेली सेवा तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणी अर्पण करते. ते सुंदर असे पखवाज वादक त्याचबरोबर हार्मोनियम वादक सुंदर असे गायनाचार्य सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. सर्वांचं धन्यवाद मानते. आणि आमच्या सोबत आलेले आमचे मामा नरवडे आणि बाबा सुद्धा आलेत आमच्या सोबत. माझी आई सुद्धा आलेली आहे आणि माझे भाऊ सुद्धा आलेत. महेश शिंदे माझा भाऊच आहे. त्याचबरोबर अथर्व महाराज आमचे बंधू पखवाज वाजवतात. सर्वांचा धन्यवाद. उपस्थित सर्व संत मंडळी सर्व संत सज्जन मायबाप सर्वांच्या चरणी ही कीर्तन रूपी सेवा अर्पण करते आणि कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम.
जय जय